होणार आहे दादा इकडे बसून बाहेर चला ज्यांचं झालं ते बाहेर थांबा. इधर से आने वाले किसी को रुक जाइए. चला चला दंड छोरा आया बुढ़ी जली है त्याचप्रमाणे माझे सरदार साहेब आमच्या श्री गुरुजींचे गुरुबंधू असल्यामुळं या सभेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्रातस्मरणीय या धर्मासाठी अनेकांना वेदबोधाला प्रबोधनाच्या माध्यमातून ज्यांनी धर्मादर्श दिला आहे असे त्याचप्रमाणे या कार्यासाठी ज्यांच्या शुभाशय या मंदिराचं सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे असे आदरणीय आमदार आचार्य बुलढाणा निवासी मोठे बाबाजी या सभास्थानी उपस्थित कवीश्वर कुलाचार्य काल ज्यांची उपस्थिती होती आणि कालच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने ज्यांच्या हस्ते हा कलशारोहण सोहळा संपन्न करण्यात आला असे आदरणीय प्रातस्मरणीय
जाधववाडी येथील श्री मोठे बाबाजी आणि कालच्या सभेला कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी श्री बाबाजींची उपस्थिती होती. अशा या माध्यमातून आजही त्यांचा माझा हा एका जिल्ह्यातला प्रवास आहे. जिल्ह्यातला नसून तालुक्यातला आहे आणि तालुक्यातला नसून शिवशेजार आहे आणि म्हणूनच काही अनुषंगाने स्नेहाचा धागा पूर्वीपासून जोडलेला आहे. तो आमच्या श्री गुरुजींचाही होता. पूर्वीच्या त्या गादीवर विराजमान असलेल्या कैवल्यवासी बाबांचा आणि आजही तो आम्ही जोपासतो आहोत. त्यामध्ये कुठला दृष्टपर हेतू नसून तो एक असलेला परमप्रतिष्ठा स्नेह आहे. या अनुषंगाने आज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य रुद्रपूर निवासी परमपूजनीय आचार्य प्रवर श्री दर्यापुत्र बाबाजी या सभेला उपस्थित कवीश्वर आमदार परमपूजनीय आचार्य प्रवर श्री मेहकरकर बाबाजी, परमपूजनीय कवीश्वर आमदार आचार्य प्रवर श्री कुंभेकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय उपाध्याय आमदार अजिंठा निवासी श्री रुद्रपूरकर बाबाजी, उपाध्याय आमदार परमपूजनीय आचार्य प्रवर आमच्या शेजारीच ज्यांचं वास्तव्य आहे असे आदरणीय धुळे निवासी श्री साळकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आचार्य प्रवर उपाध्याय आमदार श्री पैठणकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आचार्य प्रवर श्री परांडेकर बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रवर श्री सुकेंद्र बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रवर श्री पाटीलकर बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सभेला उद्घाटित करण्यात आलेला आहे. आता बाबांचा मुंबई या ठिकाणी भव्यदिव्य असा सोहळा सर्व अनुयायांच्या माध्यमातून संपन्न झाला. मलाही आमंत्रण होतं. माझं प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. बाबांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले असे आदरणीय तरडगाव निवासी श्री बाबाजी. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माहूर पीठाधीश हे म्हणजे माझत असताना मी साधू संत असो वास्तविक सद्भक्त असो सगळ्यांकडून यामध्ये योगदान घेतलेलं आहे. यामध्ये स्टेजवर बसलेल्या बऱ्याच संतांचंही योगदान आहे. माझ्या गुरुजनांचंही यामध्ये बरंच योगदान होतं. त्यांची थोडक्यात गुरुजन आहेत त्यांचं मी आचार्य तपस्विनी बाईजी, त्याचप्रमाणे माझे स्नेह आदरणीय महंत आचार्य कापूस कर्णिकर बाबा, आचार्य प्रवर श्री श्रीकापूरकर बाबाजी, शिक्रापूर निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे आमच्या कैवल्यवासी सरळ बाबांचे अत्यंत निकट स्नेहाचे आणि त्या अनुषंगाने आमचंही स्नेह बाबांशी कायमस्वरूपी आहे असे दोन्ही निवासी श्री बाळापूरकर बाबाजी, आदरणीय आचार्य प्रवर आमच्या जिल्ह्यातीलच आहेत असे आदरणीय आमच्या स्नेहबंधाशी जोडून असलेले आदरणीय आचार्य प्रवर श्री माणेकर बाबा, त्याचप्रमाणे जाळीचा जीवातून आलेले सगळेच पंथातील आचार्य संत महंत माझे प्रेमाचे आहेत. सगळ्यांना बोलवावं पण कुठेतरी माणूस कमी पडत असतो. ही माझी स्वतःची मी उणीव समजतो. सगळ्यांना बोलावून सगळ्या पंथाला बोलावून आपण करावं परंतु ही माझी उणीवच आहे. जाळीच्या देवात सुद्धा भरपूर संत महंत आहेत पण सगळ्यांना मी नाही बोलवू शकलो. परंतु मोठ्या आश्रमातून या ठिकाणी आचार्य प्रवर श्री आंबेकर बाबा एक प्रतिनिधी म्हणून आले. निश्चितच या ठिकाणी त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आदरणीय आचार्य प्रवर श्री कळमकर बाबा, काल ज्यांचं संगीतमय प्रवचन संपन्न झालं असे आचार्य प्रवर श्री बाबुळगावकर बाबाजी, त्यांनी अत्यंत स्वामींच्या सूत्रावरती प्रकाश टाकून आपले विचार संगीत माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केले. त्यांना घेऊन आले होते काल आदरणीय आचार्य प्रवर श्री कळमकर बाबा. बाबा म्हटले आता मी उद्या येणार नाही. या आमच्या वादनस्थ श्री बिडकर घराण्यामध्ये कुळामध्ये ज्या सातारकर परंपरा म्हणजे ही बिडकराचीच परंपरा आहे आणि ते आमचंच घरातलं घर आहे आणि म्हणून घरचा स्वागत अध्यक्ष असावा आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय आचार्य प्रवर श्री सातारकर बाबाजी, त्यांना आम्ही स्वागताचं अध्यक्षपद दिलं. कारण हा एक कुळाचा अनुबंध असतो आणि निश्चितच आम्ही एकच समजून या ठिकाणी हा आमचा वाटचालीचा पुढचा मार्ग आहे.
या सभामंचावर उपस्थित सर्वच विद्वान ज्ञानीजन गुरुजन सगळेच ईश्वराचे प्रेमाचे पात्र आहेत। या सभास्थानी उपस्थित सर्वच असलेले खाली सर्व आदरणीय महंत संत, आदरणीय तपस्विनी, आदरणीय प्रतिष्ठित असलेल्या सर्व तपस्विनी, सर्वांची नावं घ्यावी, पण आता वेळ आणि बरेचसे आपल्याला प्रबोधन ऐकायचे आहेत। या अनुषंगाने सर्व वास्तविक सद्भक्त ग्रामस्थ परिसरातून आलेलेच आणि सर्वांचंच ज्या कार्यासाठी योगदान आहे असे सर्वच जण। प्रथमतः मी या मंदिराची निर्मितीविषयी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे। आदरणीय प्रातस्मरणीय कैवल्यवासी उपाध्याय कुलाचार्य या सभागृहाला ज्यांचं नाव आहे असे वामनराज वर्धनस्थ श्री मोठे बाबाजी यांच्या प्रेरणेतून माझं जीवन घडलेलं आहे। कारण या श्री वडनेरभुजंग गावाला सन 1961 साली इथे फार मोठा महाअभिषेक सोहळा संपन्न झाला। हे जे उत्तरेश्वर मंदिर आपल्याला दिसते आहे हे त्या काळात आमच्या गुरुजींच्या मुखातून, सरळबाबांच्या, आमच्या आचार्य सरळबाबांच्या मुखातून आम्ही ऐकत होतो की फार मोठा अभिषेक या ठिकाणी, त्या काळातली बिकट परिस्थिती असताना रस्ता नव्हता, पण संपूर्ण समाजाला या ठिकाणी बोलवून फार मोठं कातरकाम करण्यात आलं आणि आचार्य कैवल्यवासी आमचे आजोबा श्री ओंकार वर्धनस्थ मोठे बाबा यांनी याचं बांधकाम केलं। या सभागृह जे मुख्य जे मंदिर आहे उत्तरेश्वराचं त्याचं पूर्ण बांधकाम, सभागृहाचं खोल्या वगैरे त्या काळात धर्मशाळा पटिशाळा करून त्याचं उद्घाटन सोहळा केला होता। आणि मग ती एक त्या धर्म कार्याची प्रेरणा, तीच प्रेरणा आमचे कैवल्यवासी श्री गुरुजी यांनी सुद्धा अनेक स्थानांचे जीर्णोद्धार केले आणि अशा माध्यमातून या स्थानाचा जीर्णोद्धार मी करावा ही कल्पनाही मी कधी करू शकत नव्हतो। कारण एखादा निष्कंचन आहे ज्याच्याजवळ द्रव्यच नाही तो काय करू शकणार, परंतु ग्रामस्थांनी, पुजारी मंडळींनी, इथल्या संत मंडळींनी मला सांगितलं की आपण याचा पदभार स्वीकारावा आणि हे काम आपण एक गावातीलच आमच्या घटक आहे, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जसं कराल तसं करा, जेव्हा कराल तेव्हा करा, पण याचा शुभारंभ करा। आणि त्या सगळ्यांनी मला हे काम माझ्यावर सोपवलं। अर्थातच ही सेवा आहे आणि म्हणून मी नाकारलं नाही, परंतु ते काम स्वीकारत असताना गुरुजींची आज्ञा आवश्यक असते आणि म्हणून मी माझ्या श्री गुरुजींना असं विचारलं की बाबा ही जबाबदारी मी घेतो आहे, कामाचं स्वरूप मोठं आहे, परंतु मी घेऊ का नाही? परंतु बाबा म्हटले हे सेवेच आहे, मी नाही म्हणू शकत नाही, पण तुझ्याकडून झालं पाहिजे हे महत्वाचं। म्हटलं बाबा आपली प्रसन्नता असेल तर निश्चितच होईल। आणि मग बाबा म्हटले ठीक आहे कर। आणि मग मी या कामाला सुरुवात केली आणि मग मला अनेक संत महंतांनी याला योगदान केलं। ग्रामस्थांचंही आहे, सद्भक्तांचंही आहे, पंथात या धर्माला आधार देणारे वास्तविक असतात यांचंही योगदान यामध्ये आहे। प्रत्येकाचं नाव करू शकतो। अशा प्रकारे गुरुजनांच्या प्रसन्नतेने मी हे काम पूर्ण केलेलं आहे। या कार्याला सगळ्यांचं योगदान आहे, सद्भक्त असतील, वास्तविक असतील आणि सर्वच माझे स्नेहाचे। आज या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत असताना या मला सोहळ्यामध्ये आमच्या संपूर्ण वर्धनस्थ परिवार जो आहे, आमच्या सगळ्या शिष्यगाद्या आहेत, आश्रमस्थ परिवार आहे, आमचा वर्धनस्थ कुलातील परिवार आहे, सगळ्यांच्या माध्यमातून हे कार्य सोपवलं जाते। मी एकटा करू शकत नाही, सगळ्यांचं सहकार्य आहे, सगळ्या ग्रामस्थांचं सहकार्य आहे मला। अशा माध्यमातून माझा श्री चक्रधर आहे आणि आम्ही सर्वजण आहात आणि आपल्या सगळ्यांचं चिंतन आहे आणि म्हणून हे कार्य शेवटाला हे जात आहे। कैवल्यवासी श्री सरळ बाबा ते व्यावहारिक चातुर्याने परिपूर्ण होते आणि त्यांची सन्निधान मला लाभलेलं आहे, माझ्या गुरुजींचं सन्निधान लाभलेलं आहे। अर्थातच माझे विद्यागुरुवर्य हे सुद्धा असलेले एक विभूतिमत्व आहे, त्यांच्या सानिध्यातून मला जे काही गुण ब्रह्मविद्येचे असो वा कुठं बसण्याचे गुण असतील ते लाभलेले आहेत। त्याचप्रमाणे सभासाध्य उठण्या बसण्याचे गुण असतील ते मला माझे कैवल्यवासी श्री गुरुजी म्हणजे वामनराज वर्धनस्थ बाबाजी यांच्याकडून मिळालेले आहेत। आणि अनेक निमित्त असतात, सुहृद असतात, अनेकांचं योगदान यामध्ये आहे। त्याचप्रमाणे हे काम करत असताना स्थानिक पातळीला अनेकांचं योगदान फार महत्वाचं असते, ज्यामध्ये या गावातील
असलेले आदरणीय परमपूजनीय महंत श्री वंकिराज बाबा हे दोन्ही डोळ्यांनी अशक्त आहेत, परंतु त्यांना सांगितलं बाबा मी इथं राहत नाही, हे कारागीर असतात, काही जागेवर कोणी वर्गणी देते आणून हे आपण सांभाळावी, हे काम आपण करा. निश्चितपणे त्यांनी एक एक रुपयाचा हिशोब ठेवला. या मंदिराला कोणी आलेले पैसे असो 10 रुपये देऊ 20 रुपये देऊ त्यांनी गोळा केले आणि ते माझ्यापाशी प्रामाणिकपणे त्यांनी ते आल्यानंतर द्यायचे. त्या मिस्त्रीचं चहा पाणी असेल जेवण असेल त्यांनी ते करायचं, कधी कंटाळा केला नाही. अशा माध्यमातून ती त्यांनी सेवा केली. त्यांनीही द्रव्य काही त्यासाठी दिलं. याच गावातील असलेले आदरणीय आमचे पूर्वीचे मधुकर दादा आकांश म्हणजे आताचे आदरणीय महंत आकांश बाबा यांनी सुद्धा या मंदिरासाठी निधी काहीतरी भक्तांकडून उपलब्ध करून दिला. ते त्यांचं कर्तव्य म्हणून या गावातूनच ते असल्यामुळं तेही माझ्यासोबत होते आणि अशा अनेकांचं योगदान यामध्ये आहे. आणि ज्यांनी या मंदिराचं आर्किटेक्ट केलेलं आहे, संकल्पना ही माझीच आहे. मी पूर्णतः मंदिर कसं साकारावं हा माझा स्व अनुभव मी आमचे सद्भक्त श्री प्रमोद भाऊ पटारे यांना सांगितला. मंदिराची माप सुद्धा मी टाकलेली आहेत. कंपाऊंडचे माप माझे, डिझाईन माझं आहे. कशा पद्धतीत मंदिर साकारायचं आणि त्याला संकल्पनेचं रूप देण्यासाठी ज्यांचं मला मार्गदर्शन लाभलं असे पटारे साहेब यांनी यामध्ये त्यांचं मार्गदर्शन दिलं. स्थानिक पातळीला कोणीतरी बघण्यासाठी पाहिजे, धावपळ करणार पाहिजे आणि म्हणून माझे बंधूच असलेले देहाचे संजय राऊत यांना सांगितलं की आपण मजूर असतात, ते असतात, काम करतात, नाही करत, वेळेवर जाऊन तिथे लक्ष ठेवा, पाण्याची व्यवस्था पहा. त्यांनी सुद्धा त्या पद्धतीत त्या ठिकाणी ते लक्ष दिलं आणि अशा सगळ्यांच्या या माध्यमातून हा कार्यभार आजच्या सभेचे कार्याध्यक्ष श्री बाबाजी आहेत. यांचंही प्रसन्नतारूप कार्य माझ्या ठिकाणी आहे आणि निश्चितच या संपूर्ण कार्यामधून या साधनाची परंपरा ही जात असताना मला संपूर्ण या साधनांचा या चरणाशी मी नतमस्तक होतो. या आमच्या या एवढ्या या सोहळ्याला या इकडे पुढे चपला काढा तिकडे साहेब, पुढे काढा तिकडे पुढे. या संपूर्ण कार्याला आपला सगळ्यांचा हा योगदान, सगळ्यांचं कार्य हे समजून आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आमच्या बोलवण्याने निश्चितच आपल्याला त्रास झाला असेल, येण्या जाण्याचा त्रास आहे, अनेक प्रकारे कष्ट होतात, परंतु आपण आले. या स्थानिक पातळीवरती अनेक संत म्हणताय, त्यांनाही या ठिकाणी आलेल्या साधू संतांची सेवा, ज्यामध्ये महंत इंगोलीकर बाबा आहे, आमचे आदरणीय श्री जे महंत श्री दिगंबर मुनी दादा आहेत, इथले स्थानिक लेवलला असलेले संत यांनी सुद्धा सगळ्यांचं योगदान मला या ठिकाणी दिलेलं आहे. खरोखरच पुन्हा पुन्हा आवाज नको जाऊ दे, चॅनल साठी आहे. आम्हा संपूर्ण वर्धनस्थळाच्या माध्यमातून होत असलेली ही संपूर्ण क्रिया माझ्या साधनदात्याच्या श्रीचरणाशी आपल्या माझ्या गुरुजनांच्या प्रसन्नतेला अनुलक्ष आपल्या सगळ्यांच्या शुभचिंतनाने मी साधनदात्याच्या श्रीचरणाशी समर्पित करून माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. त्याचप्रमाणे आज दीक्षाविधी बोला साहेब